जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मनोजदादांचा लढा आणि मनोजदादांनी जे 5 दिवसाचं उपोषण केलं आणि मुंबईमध्ये काही मागण्या मान्य झाल्यानंतर ते उपोषण मागं घेतलं, सोडलं आणि सध्या ते हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. पण त्यावर ज्या आज प्रतिक्रिया आल्या, काही स्वयंघोषित ओबीसी नेत्यांच्या आल्या, किरकोळ लोक आहेत ते, त्यांचा विचार करण्याची गरज नाही आणि त्यांच्या प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं. पण आपल्याच समाजातील काही ज्या प्रतिक्रिया आल्या, जे बांडगुळं होते, जे शेणातले किडे होते, त्यांनी ह्या प्रतिक्रिया दिल्या. ज्यांना 1982 पासून हा लढा आहे आणि या लढ्याच्या जीवावर नेता व्हायचे, लढ्यातून फलप्राप्ती काही हो अथवा न हो, आपण नेते झालो पाहिजे. पण आपण एवढे मोठे असताना, धनदांडगे असताना समाज आपल्या पाठीमागे नाही आणि 1-2 एकरवाला ऊसतोड कामगाराचा नेता मुलगा मनोजदादा जरांगे पाटील समाजाचा नेता झालाच कसा, ही खरी पोटदुखी आहे. मला यांना सांगायचं आहे, बाबा रे, आम्हाला काही मिळालं असेल, मिळालं नसेल तरी मनोजदादा जरांगे पाटील हे आमचे नेते आहेत. आमच्या मते आम्हाला याच्यातून 50-60% मिळाले आणि कोणतीही गोष्ट एकाच वेळी मिळणं शक्य नाही आहे. टप्प्याटप्प्याने मिळालेली वस्तू कायम आणि चिरकाल टिकणारी असते. तेव्हा तुमचं जे दुखणं आहे ते तुमच्याकडं नेतृत्व राहिलेलं नाही, कारण तुम्ही मॅनेज होणारे, तुम्ही विकाऊ आणि स्वार्थी असल्यामुळे तुम्हाला समाजानं फटकारले आणि तुम्हाला तीच तुमच्या पोटाची पोटदुखी आहे. तुम्ही बांडगुळ आहात, तुम्ही शेणातले किडे आहात. तेव्हा तुम्ही वळवळण्यापेक्षा, तुम्हाला जर मनोजदादा पाटलांचं नेतृत्व मान्य नसेल तर मान्य करू नका, पण अशी वक्तव्य करून मराठा समाजाचे मनोधैर्य खचवू नका, ही विनंती करायला आलो. आणि सर्व समाजाला सांगतो की या अशा वळवळणाऱ्या किड्यांवर, या बांडकुळांवर लक्ष देण्यापेक्षा आपल्या समाजाला एकजूट करणारा नेता आपल्याला लाभला आहे आणि त्याला आपल्याला जपायचं आहे. उद्या दवाखान्यातून प्रकृती चांगली झाल्यानंतर मनोजदादा पुन्हा आपल्यात येणार आहेत आणि पुन्हा समाजासाठी काम जोमानं सुरू करणार आहेत. जय जिजाऊ.